नमस्कार मंडळी. जागतिक भाषा म्हणजे हसणं, रडणं, स्पर्शाची भाषा आणि डोळ्यांची भाषा. रडणं जसं तो मुलगा रडतोय, बाळाचं रडणं ऐकून आईला कसं कळतं? बाळाला भूक लागली वाटतं, अगो बाई बाळाने सुसू करून ठेवली की काय, किंवा काय चावलं तर नसेल त्याला, काय एवढा रडतोय आज तो, किंवा तो म्हणतो काही नाही, नुसती नाटकं आहे, काही आया लक्षच देत नाही, नुसतं उचलून घेण्यासाठी तो करतोय. ही एक भाषा आहे. तशीच स्पर्शाची एक भाषा आहे. संकटकाळी मित्राच्या नुसता पाठीवर ठेवलेला हात सांगून जातो, मित्रा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या बरोबर आहे. आईने प्रेमाने हातात घेतलेला हात, तिचा स्पर्श सांगून जातो, बाळ जप स्वतःला, काळजी घे स्वतःची. तसेच अजून एक भाषा असते. आपण आपली सुट्टी संपली की सौदीला यायला निघतो, तेव्हा बायकोचे डोळे सांगतात, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण महिन्याच्या शेवटी खूप पैसे पाठवायला विसरू नका. ही डोळ्यांची भाषा. तर चेहऱ्यावरच्या गोड आणि स्मित हास्यामध्ये तर जगाला जिंकण्याची ताकद असते. आपली भावना, आपले विचार, आपली गरज इतरांना कळावी, आपण ऐकलेले, पाहिलेले, अनुभवलेले इतरांना भरभरून सांगावे. तसेच आपल्याला पटलेले, सुचलेले सगळ्यांना सांगता यावे, म्हणून भाषेचा जन्म होतो. आपण सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषाच मानतो. आणि या संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरांनी अतिशय समृद्ध अशा प्राकृत भाषेत समजावले आणि त्यांचं भांडार खुलं करून दिलं. याचाच अर्थ हजारो वर्षापूर्वी मराठी अस्तित्वात होती. लोककथा, पोथ्या, भारूड, नाट्य, बखर, ऐतिहासिक कागदपत्रे, कथा, कादंबऱ्या, ललित वाचन, दलित साहित्य, बाल साहित्य, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रण अशा एक ना अनेक या लिखित आणि अलिखित साहित्याने मराठी ही सदैव समृद्ध आणि संपन्न होत गेली आहे. संत महात्म्यांच्या आणि इतिहासकारांच्या अभ्यासू तसेच विद्वत्तेने मराठी जशी बहरत गेली, त्याचप्रमाणे निरक्षर पण ज्ञानी माता आणि भगिनींच्या ओव्या आणि काव्यांनी सुद्धा मराठी सदैव बहरत गेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचं उदाहरण म्हणजे बहिणाबाईंच्या कविता. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ अभयात बाईना, किंवा जगन मरण एका सासाचा अंतर, अशी अनेक देणी आणि लेणी आपल्या मराठीला लाभलेली आहे. आता ही मराठी भाषा जेव्हा विविध प्रांतातून येते तेव्हा आपल्या समोर बोलीभाषेचं रूप घेऊन येते. आणि हे रूप जे असतं ते इतकं विविधतेने नटलेलं आहे की आपल्याला त्याची विविधता बघून थक्क करून टाकतं. आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या भाषा आपण बघतो त्याचं एक छोटंसं उदाहरण घेतल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. एक छोटं मी वाक्य घेतो. एक मुंबईच्या मराठीत म्हणायचं झालं, अरे आहेस कुठे तू, ये ना एकदा घरी. हे वाक्य वेगवेगळ्या प्रांतातली लोक कशी बोलतील. आता कोल्हापूरकडचा जो मराठी माणूस असतो तो म्हणतो, अरे आहेस कुठं, ये की एकदा घरात. तेच कर्नाटकी मराठीत बोलणारा माणूस, मराठीच भाषा, फक्त त्याचे शब्द वेगळे, तो म्हणतो, अरे हायस कुठं म्हणतो मी, येऊन सोड की एकदा घरला. त्याच्यानंतर आपण बघू कोकणी माणूस. कोकणी माणूस हा तसा जात्याच प्रेमळ असतो, फक्त थोडं शिव्या जास्ती वापरतो तो. आता मला इकडे सगळ्यांसमोर जास्ती वापरता येणार नाही, तरी तो म्हणतो, अरे असंच खय, एकदा घरात भेटा की डॅश डॅश, जे काय असेल त्याचं. काय प्रेमाने बोलतो तो. प्रेमाने बोलणारा माणूस नेहमी शिवाय जास्ती देतो.
दुसरे आपले नागपूरकडची मंडळी, नागपूरकडची बरीच मंडळी तिकडे आहेत, त्यामुळे मला अतिशय त्याची तयारी चांगली करायला पाहिजे. नागपूरचा माणूस म्हणतो, अरे काय बे, काय पत्ता तुझा, एकदा ये घरी गिरी. आणि सगळ्यात शेवटी पण महत्वाचं, ते बोलल्याशिवाय आपल्याला संपवता येणार नाही या भाषा, म्हणजे पुणेरी माणूस. शेवटचा पहिला जे म्हणाल ते, पुणेरी माणूस सहसा ऍक्च्युली घरी कोणाला बोलवत नाही. म्हणजे त्यामुळे हे वाक्य तो कसं बोलेल हे सांगणं कठीण आहे, संशोधनाचा भाग आहे, पण तरी असं बोलत असावा. काय मित्रा, अरे आहेस कुठे, काय चावटपणा चाललाय, भेट नाही काही नाही, एक दिवस येईन तुझ्या घरी भेटायला. असो असो, अगदी लगेच एकमेकांकडे बघायला नको. तर काय असतं मित्रांनो, की ह्या सगळ्या भाषा जरी वेगळ्या असल्या, काही असलं, आणि आपण जेव्हा लहान जगात वावरत असतो ना, तेव्हा आपल्यात खूप मतभेद असतात, खूप उणीधुणी असतात, हेवेदावे असतात. कारण जग लहान असतं आपलं, जास्ती बघितलेलं नसतं. म्हणजे उदाहरण द्यायचं तर कोकणातली काही लोक असतील, ते म्हणतात आम्ही मालवणचे, तुम्ही रत्नागिरीचे, आम्ही दापोलीचे, तुम्ही आंजर्ल्याचे, बऱ्याच त्याच्यात कोकणीच सगळे. मग ह्या लोकांना यायचं असतं मुंबईला नोकरी धंद्यासाठी, मग हे एकत्र येतात तिथे. मग तिकडे आल्यावर मात्र त्यांचं नूर पलटतो, ते म्हणतात आम्ही सगळं कोकणी आहे आणि कोकण आमचं सगळं. बरं ठीक आहे, स्थिरस्थावर होतात थोडे ते नोकरी धंद्यामध्ये. नोकरी धंद्यात स्थिरस्थावर झाल्यावर मग परत चालू होतं, आम्ही कोकणी, तुम्ही घाटी, तुम्ही सोलापुरी, तुम्ही कोल्हापुरी, तुम्ही नागपुरी, परत भेद चालू होतो. बरं, ही सगळी माणसं नोकरी धंद्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जातात, कधीतरीच जातात, म्हणजे अगदी मनावर घेऊ नका. पण जेव्हा बाहेर जातात त्या परराज्यामध्ये हीच सगळी माणसं म्हणतात आम्ही महाराष्ट्रीयन, आम्ही सगळे एक. म्हणजे जी भाषेतली विविधता यांच्यात दुरावा निर्माण करत असते एकत्र राहताना, ते बाहेर गेल्यावर तो दुरावा दळून पडतो, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर नोकरी म्हणजे आपल्या जगण्याच्या धडपडीने म्हणा किंवा उच्च शिक्षणाच्या ओढीने आणि नोकरी धंद्याच्या गरजेमुळे मराठी माणूस देशोदेशी विविध प्रांतातून गेला आणि कळत नकळत एक होऊन गेला. कळलं की नाही? त्याचं असं काही हे नसतं. म्हणजे ऍक्च्युली आपल्या अंतरी जी मराठी असते ती खरंच मराठीपासून दूर गेल्यावर तो अंतरीचा जिव्हाळा आपल्याला जाणवायला लागतो. मग तो परदेशात आपल्याला नुसती या एखाद्या भाषेतली छटा जरी ऐकायला मिळाली, कुठचीही भाषा असू दे, अरे तुम्ही मराठी म्हणून आपण अगदी जीवाभावाचे मित्र, जन्मोजन्मीची संबंध असल्यासारखे भेटतो. तर माझा प्रश्न असा आहे की आपण हे एकत्र राहत असताना सुद्धा करू शकतो. या माय मराठीचे आपल्यावर बरेच उपकार आहेत, ते आपले फेडणं शक्य नाही, पण काही गोष्टी जरूर करता येणं शक्य आहे. की आपल्याला आपल्या मराठीचा, आपल्या भाषेचा सार्थ अभिमान ठेवायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा जो अमूल्य ठेवा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे मराठीचा, तो पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करायलाही काही हरकत नाही. एवढं आपण नक्की करू शकतो. आणि अजून एक आहे की इकडची लोक आज इथे आहेत एकत्र, अजून कुठे असतील, अमेरिकेत असतील, कुठेही असतील, तर सगळ्यांनी मी मराठी हे मनात म्हणावं, पण सगळ्यांसमोर आम्ही मराठी म्हणून बोला आणि आपली एकी दाखवा लोकांना, बाकीच्या लोकांना. आणि तेव्हाच मराठी माणूस यशस्वी होईल, उद्योगधंद्यात यशस्वी होईल, त्या एकीमुळे यशस्वी होईल. आणि तो मराठीसाठी सुवर्ण दिन असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच सुंदर. अभिनय. पुन्हा एकदा सगळ्यांनी त्यांचं टाळ्याने स्वागत करा. आणि खरोखर सुंदररित्या पूर्ण महाराष्ट्राच्या बद्दल, सगळ्या भाषांबद्दल आणि खूपच छान असं भाषण आपल्याला दिलं. आणि त्याला अनुसरून आपण सगळे आम्ही मराठी म्हणून उद्यापासून याच्यानंतरचे जेही कार्यक्रम होतील तर आम्ही मराठी म्हणूनच करू. धन्यवाद अविनाश. याच्यानंतरचं जे स्पीच द्यायला येणार आहे मिसेस प्रणिता रागलवार आणि सब्जेक्ट आहे आनंदाचे क्षण. हॅलो. नेक्स्ट पार्टिसिपेंट मिसेस प्रणिता रागलवार, आनंदाचे क्षण.